ह्या सर्व गायी कोणत्या जातीच्या आहेत? एच एफ जातीचे आहे, त्याच्यामध्ये एक डेन्मार्कमध्ये आहे. डेन्मार्कमध्ये आहे. हो. बर. कोणत्या जातीचे सध्या दूध जास्त देतात? एच एफच्या पण देतात, पण डेन्मार्क जरा जास्त दूध देते एच एफपेक्षा. याच्यापेक्षा जास्त देते डेन्मार्क. आता सध्या आपल्याकडे 12 गायी आहेत, तर सध्याला किती लिटर दूध जाते दिवसाला? दिवसाला 210 ते 220 लिटरच्या आसपास दूध जाते. बर. सकाळी किती वाजताचा धारा काढता आणि संध्याकाळी किती वाजताचा धारा काढता? बरं, सकाळी 6 वाजता धारा काढतो आणि संध्याकाळी पण 6 वाजताच काढतो. 6 वाजता. 6 ते 6 काढण्याचं काय कारण? टायमिंग मेंटेन राहतं आणि त्याच्यामुळं जनावरांना सकाळी 6ला धार काढल्यावर रवंत करायला टायमिंग मिळतो, बसायला पण मिळतो. त्यानंतर 6 वाजता धार काढतो. बर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आलेलो आहे भेंड तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे बालाजी दळवी यांच्या गायींच्या गोठ्यावर आलेलो आहे. तर यांच्याकडे 12 गायी आहेत. या सगळ्या गायी टॉप ब्रीडच्या आहेत. या 12 गायींमध्ये रोजचे दुधाचे संकलन 220 एवढे आहे. या सगळ्या गोठ्याचे नियोजन कसे चालते हे आपण सध्या कडून जाणून घेणार आहोत. नमस्कार, आपला परिचय द्या. नमस्कार, मी बालाजी दळवी, राहणारा भेंड तालुका माढा जिल्हा सोलापूर. आपल्याकडे सध्या किती गाय आहेत? 12 गाय आहेत आता 12 गाय आहेत टोटल. आणि कालवडी किती आहेत? कालवडी 4 आहेत. 4 आहेत. बर. आपली सुरुवात कधीपासून झाली? बरं, 4 ते 5 वर्ष झालं सुरुवात करून. 4 ते 5. हो. सगळ्या गायी विकत घेतल्या आहेत का घरी तयार केल्यात? 3 गाय विकत घेतल्या होत्या, त्याच्यावरतून घरी तयार केलेत बाकी. बर. या गायींचं नियोजन रोजचं कसं असते? बरं, पहाटे 5 वाजता उठावं लागतं. बरं. 8 वाजेपर्यंत त्यांचं सकाळचं नियोजन संपून जातं आणि संध्याकाळी पण 4:30-5 वाजता आमचं नियोजन चालू होतं. 7 वाजेपर्यंत संपून जातं. बर. या गायींना कोणता चारा असतो? बरं, मुरघास असतो, ऊस आहे, नेपेर घास आहे. बर. हा सगळा चारा तुम्ही विकत घेता का घरचा आहे सगळा? घरचाच असतो. जर कमी पडला काही कारण असतं तर आम्ही विकत घेतो. विकत पण घेता? हो. गरज पडले की विकत घेतो. हां. एका गायीला तुम्ही किती चारा देता? बरं, सकाळी 1.5 कॅरेट आणि संध्याकाळी 1.5 कॅरेट टाकतो. 1.5 कॅरेट. हो. बर. परत काय टाकता का बास होतं तेवढं? नाही, तेवढ्यावर त्यांचं बास होतं. सध्या एक गाय किती लिटर दूध देते बरं एवढ्या गायीमध्ये? आता आमच्या गोट्यामध्ये गाय एक 11-12 लिटर दूध देणारी गाय आहे. बर. आता सध्याला कोणत्या ब्रीडच्या आहेत आपल्याकडे गायी? आपल्याकडं एच एफ आणि डेन्मार्क आहे. बर. याचे पाणी डेन्मार्क. हो हो. आता या सर्व गायींमध्ये सगळ्यात जास्त दुधाला चालणारी गाय किती पण चालणार आहे जास्त? आमच्याकडे 15-16 लिटर देणारी गाय आहे. डेन्मार्कमध्ये आहे ते. डेन्मार्क. हां. बर. ती किती चालते? 15-16 लिटर दूध देते आता पहिल्या वेताला. 15-16 लिटर. हो. बर. आता तुम्ही गाय विकत घेताना काय पाहून विकत घेता? जर एखादी गाय विकत घ्यायची म्हणलं तर? गाय व्यवस्थित आहे का, दाताला कशी आहे, त्याची कास कशी आहे आणि बाकीची क्वालिटी चेक करतो आणि गाय विकत घेतो. बर. हो. आता सध्या आपल्याकडे किती गायी वेताच्या आहेत? बरं, 3-4 वेताच्या गाय आहेत. काही 2 येताच्या आहेत, काही पहिल्यावर आहेत. बर. गोट्याचे नियोजन कसे आहे? म्हणजे किती सर्व जागा आहे ती किती जागा केली? 15-16 गुंठ जागा आहे. बर. त्याच्यामध्ये मुक्त गोठा आम्ही बनवलेला आहे. तुमच्या 12 गायीमध्ये एकूण दूध किती लिटर जाते दिवसाचं? 220-210 लिटर जास्त दूध जातं दिवसाचं. दिवसाचं. हो. बर. सकाळी दूध किती लिटर निघते आणि संध्याकाळी किती लिटर निघते? बरं, सकाळी 110-115 आसपास निघतं आणि संध्याकाळी पण थोडं कमी निघतं, 4-5 लिटर. बर. सध्या आपल्याकडे दूध वाढीसाठी विशेष आहार कोणता वापरता? बरं, विशेष आहार म्हणजे मुरगास आहे, बर. गोळी पेंट आहे, खापरी पेंट आहे, बर. बाकी काय नाही. तुम्ही या सर्व गायींना कोणते मिनरल मिक्सचर वापरता? केव्हाचं आहे. केव्हा कंपनीचं आहे? हो. बर. ते किती वापरता तुम्ही एका टायमिंगला? एक छोटंसं हे आहे माप, एका टायमाला एक माप देतो आम्ही. म्हणजे थोडक्यात एक काडेपीठ टोपण म्हणा की. हो हो. बर. आता सध्या किती गायी आहेत गाभण व किती गायी खाली आहेत? बरं, आता 9 गाय आहेत, गाभण चालू पण आहेत, बाकी खाली आहेत बाकीच्या. बर. गाभण गायींना कोणते सिमेंट वापरले आहे तुम्ही? एच एफ. HF. डेन्मार्क वापरलेला आहे आपण. म्हणजे त्या डेन्मार्क. हो.
बर. आपल्याकडे जे डेन्मार्कचं सिमेंट आहे वापरले आहे ते किती लिटर चालते बरं? 15-16 लिटर दूध देतंय ते. 15-16 लिटर चालते. हो. बर. आता आपल्याकडे सध्या कालवडी किती आहेत बरं? 4 कालवडे आहेत. 4 कालवडी आहेत. या गाभण कालवडींना कोणते सिमेंट वापरले आहे तुम्ही? 2 कालवड्यांना HF वापरलेला आहे, 2 यांना डेन्मार्क वापरला आहे. डेन्मार्क. आता आपल्याकडे डेन्मार्कचं पण गाय आहे आणि एचएफच्या पण आहे, तर या दोन्हीमध्ये फरक काय आहे? भरपूर फरक आहे. डेन्मार्क आहे ते जास्त दूध देते. बर. बाकी आजारी पडल्याचं पण काही नाही त्याचं. ह्या गाय किती देतात बरं एचएफच्या? याच्यात 10, 11, 12, 11 लिटर दूध देत आहेत. 11-12 लिटर. डेन्मार्क 15 लिटरपर्यंत. 15-16 पर्यंत जातोय. बर. आता आपण हा जो मुक्त गोठा केला आहे, या मुक्त गोठ्याचा फायदा काय आहे? फायदा म्हणजे बाकी टायमिंग वाचतोय, शेणखत शेण उचलण्याचं टायमिंग वाचतंय, हां. जनावरांना मोकळं फिरायला मिळतंय, पाणी टायमिंगला पितात, पाणी आतमध्येच ठेवलेलं आहे आपण बर. मुक्त गोठ्यामध्ये. दुधाला पण वाढ होते दुधामध्ये. बर. जर कोणाला मुक्त गोठा करायचा असेल तर यावर तुमचं मत काय आहे? केला पाहिजे का नाही? मुक्त गोठा केला तर फायद्याचा आहे, बर. त्यांच्यासाठी पण आणि आपल्यासाठी पण फायद्याचा आहे. तुमचं दिवसातून गायींना चारा टाकण्याचं काय नियोजन आहे? म्हणजे किती वेळा टाकता आणि दिवसातून आणि किती वेळा टाकला पाहिजे चारा? सकाळी एकदा टाकतो आणि संध्याकाळी एकदा टाकतो. 2 टाइम चारा टाकतो आम्ही. 2 टाइमच टाकता. हा, सारखा जर टाकला तर त्याला रवंत करायला नाही मिळणार, म्हणजे रवंत करायला वेळ भेटला पाहिजे. भेटला पाहिजे, मग दूध निघणार आहे ना. हां. तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये गायींसाठी ऊन कमी लागावे म्हणून विशेष नियोजन काय करता? आमच्या मुक्त गोठ्याच्या कडेला एक झाड आहे, झाडाला आम्ही पोगर बसवलेले आहेत. बर. त्याच्यामुळे टेम्परेचर मेंटेन होत आहे. मेंटेन होते. म्हणजे उन्हाळ्यात पोगर वगैरे लावलंच पाहिजे. हो. तर तुमच्या 12 गायी आहेत, तर या गोट्यावर कोणते डॉक्टर असतात? निखिल दैव डॉक्टर असतात आमच्या गोठ्यावर. गाव कोणतं त्यांचं? बेंड. बर. आता काय शेतकऱ्यांचे म्हणणे असे आहे की जास्त दुधाच्या गायी आजारी पडतात, यावर तुमचं मत काय आहे? नाही, असं काय सुद्धा नाही. आपण जेवढं गायकडून दूध काढतोय त्याच पट्टीत जर त्याला चारा दिला, कॅल्शियम, आम्ही कॅल्शियमसाठी गुळ वापरतो, गोळ. तर गाय नाही आजारी पडणार. जेवढं पाहिजे तेवढं खायला दिलं तर नाही आजारी पडणार. बरं. व्यवस्थित काळजी घेतली का अडचण नाही? नाही नाही, काय सुद्धा अडचण नाही. तुम्ही सकाळी उठल्यावरती या आमोनी कोणते कोणते प्रकार ठेवता बरं? 2च प्रकारचं आहे, गोळी पेंड आणि खापरे पेंड. गोळी पेंड आणि खापरी पेंड. हा, याच्या व्यतिरिक्त काय ठेवत नाही आम्ही. हा जो आपला गोठा आहे, हा गोठा तुम्ही स्वतः बघता का? हो, स्वतः बघतो आम्ही. बर. तुम्हाला सध्याला दुधाला दर किती भेटतो बरं? 39-40 रुपयापर्यंत दर मिळतो आम्हाला. 39-40. हो. बर. हा जो गायींचा व्यवसाय आहे तो नक्की परवडतो का? यावर तुमचं नेमकं मत काय आहे? चांगल्या पद्धतीने जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीत परवडतो, बर. काय सुद्धा अडचण नाही बाकी. बर. या गोठ्यामध्ये तुमचं पाण्याचं नियोजन कसं असतं बरं? आणि गोठ्यामध्ये 2 ते 3 ठिकाणी पाण्याच्या टाक्या ठेवलेल्या आहेत. बर. तर गाय आपोआप त्यांच्या ती ताण लागली पाणी पितात येऊन. बर. हा. तुमचं सकाळपासून नियोजन कसे असते थोडं सविस्तर सांगा. सकाळी आम्ही 5 वाजल्यापासून, पहाटे 5 वाजल्यापासून नियोजन चालू करतो. आमचं 8 वाजता संपून जातं. बर. आणि संध्याकाळी पण 4:30-5 वाजता चालू करतो, 7 वाजेपर्यंत संपून जातं. बर. असं नियोजन आहे. बर. तुम्ही स्वतः बघता का हे? हो, स्वतः बघतो आम्ही. बर. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे मुक्त गोठा आहे बघा. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या रॉयल शेतकरी 77 या चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.